नमस्कार. मी महेश अशोक काळिंगे, नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे उदरातूनी लेक बोलते, म्हणजेच पोटातूनी लेक बोलते. ही एक स्त्रीभ्रूण हत्येवरची कविता आहे. एक चिमुकली लेक आपल्या आईला आणि बाबाला विनंती करत आहे की आई बाबा मला जन्म घेऊन द्या. तर मित्र हो, कविता तुमच्यासाठी. आई सांग ना ग मला, आई सांग ना ग मला, तू का मारतेस? तुझ्या अंगणातील तुळस का तोडतेस? इवल्याशा डोळ्यात अश्रू देऊनी वंशाचा दिवा कसा लावतेस? आई सांग ना ग मला, तू का मारतेस? आई सांग ना ग मला, तू का मारतेस? कळी उमलण्याआधीच का तोडतेस? कळी उमलण्याआधीच का तोडतेस? पाहू दे ना जग हे सारं, या डोळ्यांना अंधार का देतेस? आई सांग ना ग मला, तू का मारतेस? आई सांग ना ग मला, तू का मारतेस? क्षणभर विसावा तुझ्या कुशीत मिळावा, क्षणभर विसावा तुझ्या कुशीत मिळावा, तुझी सावली तू का मिटवतेस? स्त्री असूनी तू ग आई स्त्रियत्वाचा अपमान ग करतेस, स्त्रियत्वाचा अपमान ग करतेस. आई सांग ना ग मला, आई सांग ना ग मला, तू का मारतेस? ती इवलीशी लेक आपल्या बाबाला विनंती करत आहे. बाबा बाबा तुम्ही तर सांगा ना, माझ्या जन्माची भीक माझ्या पदरात घाला ना. इथवर पुण्य केला तर तुम्ही आणखी एक पुण्य करा ना. जन्म मला घेऊ द्या ना, जन्म मला घेऊ द्या ना. खूप खूप मी शिकेन बाबा, खूप खूप मी शिकेन बाबा, सुसंस्कारित मुलगी होईन, सुखाने भरून माहेर माझे, सासरी मी सुखाने राहीन. विनवणी करते ही लेक तुमची, विनवणी करते ही लेक तुमची, स्त्री विन दुनिया ही अपुरी राहील, स्त्री विन दुनिया ही अपुरी राहील. मित्र हो, आपण जे मागील 10-15 वर्षाचे जे पाप केलेलं आहे त्याचं फळ आम्हाला आत्ता भोगावं लागत आहे. मागील 10-15 वर्षात आपण ज्या स्त्रीभ्रूण हत्या केल्या त्याचा परिणाम म्हणून आत्ताची मुलं 29, 30, 31, 32, 33, 34, 35 वय झालं तरीही लग्न होईना. याला कारणीभूत आपणच आहोत. आपणच त्यावेळी स्त्रीभ्रूण हत्या केल्या नसत्या तर आता सगळ्यांची लग्न झाली असती आणि सर्वजण सुखासमाधानाने राहिले असते. 10-15 वर्षापूर्वी आपण मुलगी नको, मुलगी म्हणजे बोज आहे, मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, ह्या कारणानं आपण अनेक लहान चिमुकल्यांचा जीव घेतला. तिला गर्भातच असताना मारून टाकलं. ते पाप, त्याचं फळ म्हणून आत्ता आम्हाला बघत आहे की आमची मुलं 30 वर्षाची झाली तरीही त्यांचं लग्न होईना, त्यांचे संसार थाटीना. याला कारणीभूत आपणच आहोत ना. हे सत्य आहे आणि ते सत्य तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. अहो मुलीला जन्म घेऊन द्या. अहो मुलगा हा वंशाचा दिवा असला तर मुलगी ही पंथी असते वंशाची, ती आहे तर सर्व काही आहे. 1000 मुलांच्या पाठीमागं 700-800 मुली राहिल्यात. 200 मुलांनी काय करायचं हा प्रश्न आहे आणि ते तुम्हीच सांगा. ते सत्य आहे, ते सत्य स्वीकारा आणि झालेली चूक सुधारा आणि स्त्रीभ्रूण हत्या बंद करा. मुलगी आहे तर सर्व काही आहे. स्त्री शक्ती तिच्यावर तर हे दुनियेचं समतोल आहे. स्त्री आहे म्हणून तर जग आहे, जगाची उत्पत्ती आहे. हे ध्यानात घ्या आणि स्त्रीला जन्म घेऊन द्या. स्त्रीभ्रूण हत्या बंद करा. माझी एक छोटीशी कविता तुमच्यासाठी, प्रसिद्धीसाठी नाही, परिवर्तनासाठी मी माझी कविता आहे आणि परिवर्तन व्हायला पाहिजे. मित्र हो, माझी जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.